विपश्यना मेडिटेशन, जीवन जगण्याची कला. शांततेच्या शोधात आहात का? जीवनाच्या गोंधळात एक क्षण स्वतःसाठी हवा आहे का? तर आपण योग्य ठिकाणी आहात. हे आहे महाड विपश्यना केंद्र, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड येथे आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला महाड विपश्यना केंद्रामध्ये 10 दिवसांचा विपश्यना मेडिटेशन कोर्स पूर्ण करणाऱ्या साधकांचे अनुभव आपल्याला पाहायला मिळतील. माझं नाव अनिकेत प्रकाश लोहार. मी राहणार कोल्हापूर. मी कामानिमित्त आणि जॉब निमित्त मी पुण्यात राहतोय. आता माझं शिक्षण चालू आहे. मी एमटेक सिव्हिल कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट हा कोर्स करत आहे आणि बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंगचा पण कोर्स करत आहे. मी ज्या वेळेला माझ्या सिनियरला विचारलं की बाबा विपश्यना म्हणजे काय असते, की बाबा नेमकं त्या पद्धतीचं कोणत्या पद्धतीचं इथं काम केलं जातं विपश्यनामध्ये, मग त्यांनी मला सांगितलं ते आयटी मध्ये TCS ला मॅनेजर आहेत. त्यांनी सांगितले की मी स्वतः तुझं बुकिंग करतो, तू जा, त्यानंतर तुला त्यांचा अनुभव येईल. तर मी इथं आल्यानंतर एकच अनुभव घेतला की माणसाच्या शरीरामध्ये 2 गोष्टी असतात. एक तर तिचं शरीर आणि दुसरं मन. माणसाचं शरीर एक ठिकाणी असते पण मन अनेक ठिकाणी असते आणि हा प्रॉब्लेम माझ्याबरोबर सगळ्यांचाच आहे की माणसाचं शरीर इथं आहे खरं मन दुसरीकडे आहे. पण विपश्यना केल्यानंतर हे समजते की आपल्या शरीरात पण आपण मन घेऊ शकतो आणि मन आपलं स्थिर करू शकतो. आजकालच्या धावपळीच्या जीवनात किंवा या मोबाईलच्या ज्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचं किंवा पालकांचं किंवा सगळ्यांचं मन एकाग्रत होत नाही. कारण की आपण इंस्टाग्रामच्या ज्या रील्स स्क्रोल करतो त्याच रील्समध्ये प्रत्येक वेळेला एक सॅडनेस, हॅपीनेस, बॅडनेस या सगळ्या गोष्टी एट ए टाइम येत असल्यामुळे लोकांचं जे एकाग्रता आहे ती बिघडून जाते. पण हे 10 दिवसाची विपश्यना केल्यानंतर एक चांगला अनुभव येतोय की आता तर जगताना आपण फ्री आयुष्य जगतोय बाहेर, पण विपश्यनामध्ये मला एक गोष्टीचं केलं की मी आता फ्री आहे, पण मी जर उद्या गुन्हेगार झालो तर ह्याच्यापेक्षा वाईट मला तिथं करायला म्हणजे ह्याच्यापेक्षा वाईट मला तिथं भोगायला मिळणार आहे. मी 10 दिवसाचा कोर्स केला. 10 दिवसाचा कोर्स करत असताना 6व्या दिवशी मला असं वाटलं की आपण पण निघून जाऊया. मला असं वेगळं फील वाटलं. पण मी एक गोष्टाची हे केली, निश्चय केला की मी 10 दिवस जर राहू शकत नाही तर आयुष्यात काहीच करू शकत नाही. ह्यामुळे मी 10 दिवस इथे राहायचा प्रयत्न केला आणि विपश्यना केंद्र महाडमध्ये चांगल्या पद्धतीची सोय, AC रूम वगैरे सगळ्या चांगल्या पद्धतीचं जेवण, जे आम्हाला बाहेर PGला जेवण मिळत नाही ते चांगल्या पद्धतीचं जेवण इथं मिळालं. माझं नाव मनीष सांगली. मी पुण्यावरून आलेलो आहे. मला फ्रस्ट्रेशन झालं होतं खूप दिवसांपासून. त्यात मागच्या शनिवारी म्हणजे आलो त्याच्या आदल्या शनिवारी माझं आणि बायकोचं खूप मोठं भांडण झालं याच टॉपिकवरती. तू काही करत नाहीस, असं आहे तसं आहे, तू इंटरेस्ट दाखवत नाहीयेस, तुझं फोनमध्येच इंटरेस्ट असतो, तुझं फेसबुक हे चालूच असतं टाइमपास. तर ते मला वाटलं की बरोबर बोलली, पण ती खूप
लागलं ऍक्च्युली, खूप लागलं. तर म्हटलं हे याला काय सोल्युशन आहे. आता मी विपश्यना 2010 मध्ये केलं होतं. म्हटलं की लेटस्ट ट्राय. माझ्या वडिलांनी खूप वर्ष केलं, त्यांनी खूप सेवा पण केली. मर्कलच्या सेंटरला पण मदत केली. कन्स्ट्रक्शनच्या वेळेस ते जात होते सेवा द्यायला. तर खूप इनिशियल 3-4 दिवस तर मी त्याच्याप्रमाणे पालन केलं. पण त्याच्यानंतर मला एक एक माझे जे टॉपिक्स होते ते एक एक वरती यायला लागले आणि एक एक टॉपिकला मला सोल्युशन सापडायला लागलं. की मी म्हणतोय की मी हे करतोय तर हे असं केल्याशिवाय असं केलं तर कसं वाटेल. पण एक कमीत कमी 7-8 सोल्युशन्स, 9 सोल्युशन्स, 10 सोल्युशन्स मला सापडायला लागले. वरती भाषण चालू आहे आणि माझ्या मनातले ते विचार इतके स्ट्रॉंग होते की मला ते काहीच ऐकू येत नव्हतं. ते काय बोलतात ते मला काहीच समजत नव्हतं. मी मध्येच एकदम ब्रेक करून त्यांना फॉलो करायचं, 2 सेकंड फॉलो करायचं, 1 सेंटेन्स फॉलो करायचं, 2 सेंटेन्स फॉलो करायचं, परत तो विचार चालू जायचा. त्यामुळे मला इतके ब्रेकथ्रूज मिळालेत की मी काही सांगू शकत नाही. तर खूप आनंद झाला इथं येऊन. इनिशियली मला पण वाटलं की बाबा इथं कसं राहणार, अरे इथं फिरायला काही नाहीये, आजूबाजूला बघायला काही नाहीये. कारण मी इगतपुरीला गेलेलो होतं. आलोय तर करूनच जायचं. जर का असंच घरी गेलो तर तिथं परत टोमणे मिळतील, त्यापेक्षा आपण संपून जाऊ. मी ह्या विचारानं इथं बसलो आणि कम्प्लीट केलं आणि मला खूप आनंद झाला. मला नमस्कार, मी भगवान यशवंत शिरसाट. हल्ली पुण्याला कामाला आहे मी कंपनीत. विपश्यना कशी करायची हे सुद्धा माहित नव्हतं. मी एन्जॉय म्हणून विपश्यनाला आलो. घरापासून लांब जायचं, 10 दिवस शांतता राहायचं. फॅमिलीला सांगितलं मी शांततेसाठी चालू करतो तुमच्यापासून वगैरे. आणि जोडीला होते आमचे शेजारी जीवन जिटीतवर. ते म्हणे महाडला हाय खाली विपश्यनाला. आणि 4 दिवसात लगे बुक करून मी महाडला आलो. सेंटर बघितलं, खूप चांगलं वाटलं मला इथं वातावरण. आणि विपश्यना करताना असं फील व्हायचं की अरे विपश्यना म्हणजे नेमकं काय आणि कशासाठी करतोय हे. मी थोडा अभ्यास केला तर ते डोक्यावरून जायचं माझा अभ्यास. पण मी रिलॅक्स म्हणून विपश्यनाला आलो. आणि विपश्यना करता करता त्रास व्हायचा मला खूप. मी गुरुजींना सारखं भेटायचो, सर गुरुजी मला खूप त्रास होतोय बसताना म्हणा, किंवा हॅमरिंग होते मला. गुरुजी जे बोलतायत ते मला डोक्याला त्रास होतोय, असा ताण पडतोय. नाही ते होऊन जाईल, तुमची सगळे विकार निघतील. त्या विकार निघतील. मग मी करत करत आणि मला असं वाटायचं दररोज चला निघावं. पण नाही म्हटलं, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर 10 दिवस निघतील. आणि महाड सेंटर म्हटलं की खूप चांगलं वाटलं मला महाडमध्ये येऊन. नमस्कार, माझं नाव पंकज खंडागळे. मी जेव्हा कोर्ससाठी आलो महाडला तर मला इथे असलेले जे सेवक होते त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सेवा कराल का. तर मी क्षणाचाही विलंब न करता मी म्हटलं त्यांना की मी सेवा करेल म्हणून. महाड विपश्यना सेंटर बघायचं म्हटलं तर लोकांना अजून या सेंटरबद्दल विशेष माहिती नाहीये. परंतु बाबासाहेबांचं राष्ट्रीय स्मारक आहे महाडमध्ये, शिवाजी चौकाच्या जवळच. तिथे हे स्मारक आहे आणि त्या स्मारकामध्येच विपश्यना सेंटर चालवलं जाते. या विपश्यना सेंटरमध्ये एकदम सुसज्ज रूम आहेत, धम्म हॉल एकदम व्यवस्थित आहेत आणि इथे धम्मसेवक आणि इथला जो स्टाफ आहे तो सगळ्यांना सहकार्य करतोय. आणि आता मी 2 कोर्स आधी केल्यामुळे मला इथे चांगला अनुभव आला आणि मला सेवा करण्याची संधी मिळाली. आणि सेवा करत असताना जे साधक आहेत त्यांचे काय काय प्रॉब्लेम असतात, आपण ते कसे फेस करायचे आणि अंतर्मुखी आणि बाह्यमुखी राहून तुम्ही साधना कशी करायची याबाबत मला खूप चांगली जाणीव झाली. साधकांचे प्रश्न मला समजले आणि भविष्यामध्ये मला याचा नक्कीच उपयोग होईल. मेरा नाम जुबिन शाह है. मैं बेसिकली स्पोर्ट्स एनालिस्ट हूँ. मैकेनिकल इंजीनियरिंग किया हूँ. बेस्ड हूँ चिपलून और खेड़ के बीच में जो लुटे रीजन है उधर से. मैंने विपासना का जो सुना है, मैंने पॉडकास्ट देखता था, बहुत देखता था. आचार्य प्रसन्न का देखता था, बाद में राज शमानी का देखता हूँ, प्रखर गुप्ता का. तो प्रखर गुप्ता ने बोला कि विपासना मैंने किया है, उसने 2 बार किया था. तो उसका जो भी है पुराना पास्ट वगैरह वो पूरा उसके निखर कर आता है और वो पूरा झिंझोल देता है. तो उसके हिसाब से मुझे लगा कि ये कुछ तो अलग चीज़ लग रहा है मेरे को. तो वो एक्सपीरियंस करना चाहिए. और हालांकि मेरा कंपनी में ब्रेक था, इसके लिए मैं प्रॉपरली अप्लाई किया क्योंकि 10 दिन का शिविर, 10 दिन का जो विपासना का ये जो ध्यान करना रहता है वो बहुत मुश्किल है. बहुत लोग के लिए रहता नहीं है, बहुत लोग कर नहीं सकते जो जॉब वगैरह कर रहे. सो मैंने ब्रेक था तो मैंने इसके लिए एक्सपीरियंस करने का, मैं प्रॉफिट करने का ये किया. तो अप्लाई किया महाड़ में 20 तारीख से 31 जुलाई तक मैंने ये विपासना किया है. सो उसमें कैसा है, पहला दिन जो SN गोयन का गुरुजी है उन्होंने बोला कि तपना पड़ेगा. तो भाई मेरा तो हालत खराब हो गया कि भाई तपना पड़ेगा.
तपना पड़ेगा बोला तो मैंने तो जिंदगी में कभी तपा ही नहीं है, तो कैसे तपूंगा? तो उसके हिसाब से धीरे धीरे पहला दिन बहुत 4:30 बजे उठना, हालांकि मैं नाइट शिफ्ट भी कभी कभार रहता है, तो 4:30 बजे तो मैं सोता हूँ, तो उठूंगा कैसे मैं? तो नींद तो शून्य भर की भी नहीं रही, तो करने का कैसे? तो कैसे भी मन को दृढ़ निश्चय किया, ट्राई किया। बाद में पहला दिन में ही SN गोयनका जी गुरुजी ने बोला कि दूसरा दिन में तो तुम जाने का कोशिश करोगे। तो भाई वो तो दिमाग में चला गया कि जाने का है। तो अगले दिन मेरे को लगने ही लगा कि भाई जाने का है मेरे को। तो फिर भी मैं दृढ़ निश्चय करके धीरे धीरे मैंने ट्राई किया। चौथे दिन विपासना किया। विपासना में धीरे धीरे, उसमें 3 भाग है। विपासना करने का मेन रीज़न ये है कि आपकी वाणी मतलब बोल, आपका शरीर, आपका जो ये है बॉडी है, वो तीसरा आपका मन है, तीनों भी वश में करने का है। वश मतलब ऐसा वश नहीं, उसका जो अंदर का चीज़ें है वो विकार बोलते हैं उसको, मतलब क्या बोल सकते हैं, विकार ही बोलेंगे। तो उसको बाहर निकालने के लिए और उसको नष्ट करने के बाद आपको मुक्ति मिले, उसका मेन सबसे साधारण और सबसे अच्छा चीज़ विपासना करके मिल सकता है। तो उसके हिसाब से मैं धीरे धीरे किया और मैं महाड सेंटर में आके बहुत अच्छे से ट्राई करने की कोशिश किया और मैंने किया विपासना। धन्यवाद। नमस्कार, मी अभिजित अनिल कदम. मी स्टेट टॅक्स ऑफिसर आहे, GST ऑफिस पुणे. मी फलटण सातारावरून आलो आणि इथलं मॅनेजमेंट अतिशय चांगलं आहे आणि गुरुजींनी पण आचार्य सर होते विटकर सर, त्यांनी उत्तम प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं. आनापान आणि विपश्यना दोन्हीचे विधी व्यवस्थित सांगितले. इथले जे धम्मसेवक होते त्यांनी अतिशय चांगली मदत केली आम्हाला शिस्तबद्ध राहण्यासाठी आणि चांगला अनुभव घेऊन मी इथून जात आहे. माझं नाव जीवन अभिमान जेटी थोर. मी चाकणवरून आलेलो आहे. मी एका कंपनीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून मी जॉब करतोय आणि माझा एक व्यवसाय पण आहे कंस्ट्रक्शनचा. माझा मुलगा आणि मी दोघं करतो आम्ही. आणि हे विपश्यना काय ह्याच्याबद्दल आपल्याला काही गंध नव्हता, मला माहित नव्हतं काय. माझा एक मित्र जे PWDचे कार्यकारी अभियंता होते जोशी सर, त्यांनी मला सांगितलं की अरे का सांगितलं हे, तर मी ड्रिंक करायचो, सिगरेट ओढायचो, बाकी सगळ्या गोष्टी मी करायचोच. आणि जेव्हा मी इथं आलो हे बार्टीच्या अंतर्गत सगळं आहे. आणि आज आनंद याचा झाला की ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या महाड नगरीमध्ये आणि या महाड या ठिकाणी 14 तळ्याच्या बाजूलाच या जीवनला विपश्यना करायची एक संधी आणि एक चांगली वेळ मिळाली मला. आणि या ठिकाणी आल्यानंतर जे धम्मगुरू लाभले आम्हाला आचार्य, ते ज्ञानेश्वर विटकर सर, त्यानंतर धम्मसेवक जसे की पोलीसमध्ये पण चांगल्या प्रकारेच काम असं ते करत असतील, पण मी असं वाटलं नव्हतं मला की पोलीस असतील किंवा बाकीचे 2 होते आपले सहकारी, त्यांनी सुद्धा खूप प्रकारे आपल्याला मार्गदर्शन करून मी ठरवून आलो होतो काय की मला हे काही झालं तरी मला हे करायचंच आहे, विपश्यना करायची. आणि जसा माझा पहिला दिवस आला मला बसता येणार, पूर्ण मुंग्या साईडला फार कधीच बसलो नाही. ज्या वेळेस मी 4थीला होतो त्यावेळेस मी असं बसलो होतो शाळेत. 5वी नंतर जेव्हा मी हॉस्टेलला गेलो 5वी पासून, सर मी बँचशिवाय कधी खाली बसलो नाही. आता सुद्धा ऑफिसमध्ये मला सगळ्या बाकी सुविधा आहे, पण मांडी घालून बसते फक्त जेवायला घरी फॅमिलीमध्ये काही 20 मिनिटं असेल तेवढाच. पण आज या ठिकाणी 2-2, 3-3 तास बसणं माझ्यासाठी घुमडलं नाही, मी जाऊ शकत नाही. पण जर मीच गेलो तरी माझी चौघ आलेली, बाकी 3 आलेली, ती काय करतील. त्यामुळे मला त्यांच्यामुळे मला इथे थांबायचेत, मला हे करायचेच, किती त्रास होत्या. आज मला कळलं की खरंच जीवन काय, माझं नाव तर जीवनच आहे, पण खरा अर्थ जीवनाचा काय आहे या विपश्यनातून मला समजला. खरं नाही हे माझ्या सोडणार नाही इच्छा, पण निर्णय घेतला याच्या पुढं मला ह्या सगळ्यात पूर्ण मी प्युअर बिगर व्यसनी आणि मी धार्मिक 100% मी धार्मिक होणार, याबद्दल काही शंका नाही. माझे नाव प्रवीण लोक भालेराव. मी प्रॉपर बीड जिल्हा इथला आहे. राहायला सध्या खोपोलीला आहे आणि कर्तव्य म्हणजे पोलीस खात्यामध्ये आहे. तर माझ्या आता ड्युटी कर्जतला आहे. तर पंकज खंडागळे सर म्हणून आहेत आपले, इथं धर्मसेवक होते. तर ते माझे पुराणे म्हणजे मित्र पण आहेत आणि माझे सिनियर आहेत. ते त्यांनी विपश्यना केलेली आणि यापूर्वी पण मला ते बोलायचे की तू पण येशील का, करशील का. तर मला 2-3 वेळेस बोललेले, तर त्यावेळेस मी त्यांना हो म्हणून सांगितलेलं. तर मग 4 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं आम्हाला की आपल्याला जायचं आहे, काय करायचं, भरायचा का फॉर्म.
तर मी म्हणतो चालते भरूया करा माझं पण. आणि मग सगळे डॉक्युमेंटही पाठवले, रजिस्ट्रेशन झालं, सक्सेस झालं, परत फॉर्म पण हे केला आणि रिटर्न मग आम्ही काय इकडे आलो. इथं आल्यानंतर इथं रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपलं खाली इंट्रोडक्शन इथे करून घेतलं, सगळे फॉर्म इथे भरून घेतले. त्यावेळेस इथं सूचना दिल्या की तुम्हाला इथं बोलायचं नाही, फोन नाही तुमचा, कोणाशी काही बोलायचं पण नाही, काहीच नाही, आणि 10 दिवस तुम्हाला असंच राहायचं आहे. त्यावेळेस थोडंसं बर्डन आलेलं, पण खंडारे सरांनी सांगितलेलं मला की तू असं राहावं लागेल आणि याच्यात जर राहिलास तर तुझं खूप काय बरं होईल. पण मला ते टेन्शन आलेलं, तर मग मी त्यानंतर काढले एक दिवस, 2-3 दिवस. तिसऱ्या दिवशी मला असं जाणीव झाली की आता आपण इथं राहू शकत नाहीये, आपल्याला बडबड करायची सवय, बाहेर फिरायची सवय, बाहेरचं खायची सवय, तर इथं लिमिटेड सर्व गोष्टी कराव्या लागत होत्या मला. तर मी तसंच करत करत 5व्या दिवशी तुम्ही असंच बसलो, सगळेजण बसायचे व्यवस्थित, मी असं वळवळ करायचो. मग माझ्यापुढं शहा बसलेला, शहा यांनी असं कंटिन्यू बसायचं, एकदा बसले स्टार्ट की बिलकुल नाही हालायचे. मग मी त्यांचं एक संध्याकाळच्या टायमिंगला, आदर्शटीच्या टायमिंगला मी ठरवलं की मी पण हलणार नाही. मग 6 ते 7 मी बिलकुल हललो नाही. आणि तिथनं पुढं प्रवचन होतं गुरुजींचं, गोयम सरांचं, तर त्यामुळे पण मी तिथनं 1.5 तास हललो नाही. मग तिथे एक कॉन्फिडन्स आला मला 5व्या दिवशी की बाई मी पण करू शकतोय. तर तिथनं पुढं मी केलं, पण मला ते थोडेसे त्रास व्हायचे, पण जाणीव व्हायची मला की मी हे करू शकतोय. आणि त्यातले पण ज्यावेळेस शरीराला दुखायचं तर माझं मन पळायचं, एकदा गावाकडे पळायचं, एकदा घरी पळायचं, एकदा ड्युटीच्या ठिकाणी पळायचं, एकदा मित्रासोबत पळायचं. आत्ता मला 10 दिवसात पूर्ण झाले, पण जे पहिले माझे होते धावपळीचे हे ते, तर आता असं वाटतं की थोडीशी शांतता वाटते. त्यात मी आजच बोलण्याची आपल्याला परमिशन भेटली, तर मी घरी एक फोन केला. तर बायकोला बोलताना पण मी बोलत होतो, असं रागीत थोडंसं बोलायचं. पोराचा क्लास बंद झालेला, स्विमिंग करतो पोरं, त्याचं बंद झालेलं आणि दुखणं होतं, आजारी होता. तर मग दवाखान्यात का नाही घेऊन गेलो, अगोदर चिडायचो, डायरेक्ट मोठ्यानं बोलायचो, तुम्हाला कळत नाही का काय आहे का. तर आता फोन केला तर म्हणलं की अरे केलं नाही तर मग का हे करायला पाहिजे होतं, सरांसोबत बोलायला पाहिजे होतं, चर्चा करायला पाहिजे होती आणि दवाखान्यात न्यायचं, घेऊन जायला पाहिजे होतं. त्याचं प्रेमाने बोललो मी. माझी मला पण थोडेफार फरक जाणवले. आणि आता नंतर ज्यावेळेस मी माझ्या ड्युटीच्या ठिकाणी जाईल त्यावेळेस पण मला कळेल की जरा फरक काय आहे. माझं नाव अनिकेत राजेंद्र लोखंडे आणि हा माझा पहिलाच कोर्स आहे विपश्यनेचा. ऍक्च्युली माझा भाऊ अमोल आहे, त्याचा हा 3rd टाइम आहे. तर त्याने मला सांगितलेलं की विपश्यनाचे खूप लाभ होतात, पण ते मी अनुभवले नव्हते. तर त्याने माझा फॉर्म भरला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला इंटिमेशन आलं की तुझं कन्फर्म झालंय, तुम्हाला यायचं आहे. आणि इकडे खूप लवकर म्हणजे माझं झालं. पूर्वी केलेलं तर रिजेक्ट व्हायचे खूप फॉर्म्स, बट या महाड सेंटरमध्ये आमचं लगेच काम झालं. मग मी इथे आलो. मग इकडे विपश्यना ऍक्च्युली मी फक्त माहीत होती पण स्वतःचा अनुभव नव्हता. इकडे आलो, सरांनी शिकवलं, गोयंकाजींनी सांगितलं. पहिलं तर आलो तर ते श्वास घ्या, त्याला बघा, श्वास घ्या. तर मला कळतच नव्हतं, मुलारी कुठे आलो, काय 8-8 तास बसत होते, 9-9 तास बसत होते. मला अक्षरशः राग आलेला याच्यावर, खूप राग आला. मला काय करू, अरे हा कुठे घेऊन आलाय, मला काय फायदा आहे, श्वासाला बघू, हे बघू, ते बघू. पण ते आनापानची विधी करताना श्वास घ्यायचो, सोडायचो, तेव्हा खूप खूप मनात विचार चालायचे, खूप विकार पैदा व्हायचे. तर तेव्हा मला माझ्यातलं मी कळालो की अरे की मी कसा विचार करतोय, की कोणत्या विचारांमुळे मी खूप डिप्रेस होतो, कोणत्या विचारांमुळे मी खूप आनंदी पण होतो. तर हे मला अनुभवलं की अरे माझ्यातलं मी कळालो की अरे मी कुठे चुकतोय, मला कुठे स्वतःला दुरुस्त केलं पाहिजे. तर इथे गुरुजींनी पण खूप चांगलं शिकवलं, SM गोयंकांनी पण खूप चांगलं शिकवलं. या महाड विपश्यना सेंटरमध्ये मी असं बोलू इच्छितो की ज्यांना हे माहीत नाही, हे लोकांना माहीत नाही, त्यांनी या आणि या संधीचा तुम्ही पण लाभ घ्या, कारण की हे पुढच्या फ्युचरसाठी खूप गरजेचं आहे. याने एक वेग भेटेल, जी आपल्याला एक शक्ती आहे या जगामध्ये, जसे गुरुजी सांगतात, जी अनदेखी शक्ती आहे, विश्वाची शक्ती, ती तुमच्या मदतीला येईलच जर तुम्ही नीतिमानाने वागलात आणि धर्माच्या मार्गावर बरोबर चाललात. तर मी आता तिथे आल्यावर मला कळालं की धर्माची परिभाषा काय. धर्म इज नॉट रिलिजन, फक्त तो एक रिलिजन नसून तर धर्म हे आपले चांगले काम आहेत की आपण निसर्गाचा एक धर्म आहे की आपण ते काय चांगलं काम करू शकतो. ती परिभाषा माझी बदलली आणि आपला तारणार आणि उद्धार करता तिसरा कोणी नसून तर स्वतः आपणच आहे. जर आपल्यात काही बदल घडवून आणायचे तर तो शेवटी आपणच आहे, दुसरा कोण करणार नाही, हे मला कळालं. आहे अमोल चंद्रमणी गमरे. मी राहणार मूळचा मुंबईचाच. माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे. मी सध्या एबीएम इन्फ्रा प्रोजेक्ट सारख्या नामवंत कंपनीमध्ये मी ॲज अ साईड इंजिनियर म्हणून कामाला आहे. मी संदीप महेश, आता विपासनाबद्दल सांगायचं झालं तर मी संदीप महेश्वरी जे मोटिवेशनल स्पीकर आहेत, सध्याचे युथ आयकॉन आहे. तर एकदा मी त्यांची व्हिडिओ पाहत होतो आणि म्हणजे त्यावेळेस जो अभ्यासाची परिस्थिती होती त्यावेळेस त्यांच्या मोटिवेशन्स खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या लाईफमध्ये.
तर त्यांनी विपासनाबद्दल एक वर्डिंग सांगितलेले की हे विपासना एक अशी म्हणजे लाईफलाईन आहे जी तुमची विचार करण्याची पद्धत बदलू शकते. तर आता इंजिनिअरिंगला जातात आपण तर खूप काही गोष्टीसाठी आहे ना आपल्याला क्रिएटिव्हिटी लागते. मुलांना अभ्यासाचं खूप म्हणजे वेगवेगळ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. तर त्यावेळेस असं झालेलं की मी खूप संदीप महेश्वरीचा खूप फॅन होतो आणि त्यावेळेसपासून म्हणजे विपासनाबद्दल सर्च केलेलं. मी माझा पहिला कोर्स धम्मवाहिनी या ठिकाणी केलेला टिटवाळा, जो खूप माझ्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट ठरला. आणि विपासनाबद्दल सांगायचं झालं तर ही एक अशी जीवनशैली आहे जी तुम्हाला प्रत्येक विचारांपासून प्रत्येक दुःखापासून म्हणजे जे आपण विचार करतो तो विचारच का करतो ह्याचं मूळ उदाहरण काय, ह्याचं मूळ उत्पन्न कुठून होतं ते तुम्हाला विचार करण्यास भाग पाडते. तर हे विपासना सेंटर महाडला आहे. तर मी असं सांगेन की आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या दुःख आहेत, ते दूर करण्याची पद्धत आपल्याला माहिती नाहीये. पण हो, दुःख दूर होऊ शकतात. म्हणजे नथिंग इज इम्पॉसिबल असं म्हटलं जातं ना. तर प्रत्येक गोष्टीचं जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे. तर तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे असेल तर विपासना ही एकच उदाहरण आहे जिथे तुम्हाला सगळं काही भेटून जाईल. प्रत्येक प्रश्नाची उत्तरे इथे आहेत. आपलं आयुष्य आपण कसं जगावं ते फक्त विपासना शिकवते आणि ही जीवन जगण्याची एक उत्तम कला आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की एक म्हणजे मौल्यवान वेळ असा काढा, 10 दिवस या आणि स्वतः बघा. तुम्हाला स्वतःचा माणूस नामदेव मारुती कदम, राहणार श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. या ठिकाणी मी अशा थोडं मानसिक टेन्शनमुळे आलो. मला विपश्यना म्हणजे काय माहिती नाही. माझा मुलगा पुण्यामध्ये महिंद्रा कंपनीत कामाला आहे. त्यांनी विपश्यना कोर्सची माहिती घेतली आणि मला इकडे त्यांनी पाठवून दिलं. मला इतका आनंद झाला विपश्यना म्हणजे काय, आणि मला 10 दिवस निवांत राहायला मिळेल, मला शिकायला मिळेल असं मला अगदी आनंद वाटला. मी यापूर्वी अनेक धार्मिक संस्थेशी निगडीत होतो, अनेक ठिकाणी भक्ती केली, तर त्या भक्तीचा काही फायदा झाला नाही. कारण त्या ठिकाणी भरपूर कर्मकांड सांगितले जातात, त्याच्यातच तो भक्त गाडून जातो, त्याला त्याच्यात काही फायदा होत नाही. पण मला इथं आल्यानंतर आपण आपली सुधारणा कशी केली पाहिजे त्यासाठी आपल्याला पहिल्या दिवशी मला काय ऐकू येत नव्हतं. मी म्हणायचो काय होईल. तर दुसऱ्या दिवशी मला गुरुजींनी समोर घेतलं आणि विपश्यना कशी करायची त्यांनी मला त्या श्वासावर लक्ष ठेवायचं आणि लक्ष ठेवत डोळे झाकायचे आणि या ठिकाणी तमाम 8-9 तास बसायची माझी ताकद नसताना मी बळच बसलो आणि माझा फायदा इतका चांगला झाला की माझी मानसिक टेन्शन गेलं, शारीरिक व्याधी होती ती पण कमी झाली. हा विपश्यना कोर्स प्रत्येक घराघरातील व्यक्तीने केला पाहिजे, प्रत्येक समाजातल्या लोकांनी केला पाहिजे, प्रत्येक घटकापर्यंत हा विपश्यना कोर्स गेला पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे, तरच विपश्यना कोर्स जगापर्यंत पोहोचू शकतो. यासाठी आपण विपश्यना जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोच करता येईल यासाठी प्रयत्न करावा अशी माहिती. फर्ग्युसन महाविद्यालय पुणे, TYBA इकॉनॉमिक्सला शिकतोय आणि त्याचबरोबर मी मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम त्याच सोबतीने करतोय. सेकंड इयर कम्प्लीट झालं त्याचं, त्यातही 3rd इयरला आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित केलं आहे. आणि विपश्यनाबद्दल सांगायचं झालं तरी मला गेल्या वर्षी म्हणजे जवळजवळ 1-1.25 वर्षापूर्वी स्वतः मी सर्च केलं यूट्यूबला. जस्ट हे पाहताना मला किरण बेदी मॅडमांचं TRJ मधील सगळं ते विपश्यनाचं कसं परिवर्तन झालं होतं आणि विपश्यना संदर्भातील UPSCच्या बऱ्याच ॲस्पिरंटनं उल्लेख केला की इंटरव्ह्यूमध्ये, मॉक इंटरव्ह्यूमध्ये त्यांचा उल्लेख आला की विपश्यना काय असते, विपश्यना केली का तुम्ही, त्याच्यात बदल काय झाले, अभ्यासाचं डेडिकेशन काय, फोकस कसा काय. तर या सगळ्या अभ्यासाच्या संदर्भातील, वैयक्तिक जीवनाच्या संदर्भातील किंवा इतर गोष्टी की त्याच्यात 100% फरक जाणवला त्यांना आणि त्यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला. तर मी जस्ट बऱ्याच लोकांकडून हे ऐकलं आणि स्वतःही सर्च केली. 31 तारखेचं हे शिबिर महाड या शहरात करण्याची संधी मला मिळाली. खूप छोटा आहे वयानं पण, अनुभवानं आणि सगळ्याच गोष्टीनं, पण चांगली सुरुवात ही अशा पुण्यभूमीतून करण्याची संधी मला लाभली. कदाचित पुण्य आहे असं म्हणावं लागेल. आणि विटकर सर असतील, फोकस सर असतील, सगळे धम्मसेवक असतील, त्यांच्यातलं जे आता सगळा आपला प्रोग्राम असतो म्हणजे सुरुवाती पहिल्या दिवसापासून तर अगदी आजच्या अमाऊंट सुटेपर्यंत की आनापाना, त्याच्यानंतर विपश्यना,
मैत्री मंगलचा जो आपला एक कार्यक्रम असतो तो. तर या सगळ्यातून जाताना म्हणजे माझं तर होतंच की आता या सगळ्या गोष्टीतून म्हणजे आधी बऱ्याच याच्यातून फेस करत आल्यामुळे मला त्याच्यातला एक सराव छोटासा सराव म्हणता येईल माझ्या लेवलला की तो होताच. पण त्याच्यात जी पेशन्सची पातळी असते की ती तुम्ही आधी क्रिएट होते तुमच्यात. सूर्यकांत माळी, राहणारा मी महाडमधलाच आहे आणि आता मी इथं विपश्यना केंद्र महाड इथेच आलेलो आहे आणि त्या निमित्तानं इथे मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय. मी विपश्यना केंद्राला कसं आलो याच्याबद्दल थोडंसं बोलते. ऍक्च्युली माझ्या मित्रांनी मला सजेस्ट केलं होतं की तुम्ही हे विपश्यना जॉईन करा, विपश्यना कोर्स करा, तुम्हाला त्याचा फायदा होईल याच्यासाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी. आणि मग मी ते माझ्या 10 वर्षापूर्वी सांगितलेलं, पण मला ज्यावेळी मी रजिस्ट्रेशन करायला जायचो त्यावेळी ते मला मिळत नव्हतं रजिस्ट्रेशन. असे करता 10 वर्ष गेली. पण आता जस्ट काय सडनली काय माझ्यात बदल जाणवू लागले माझ्या दिनचर्यामध्ये. तर त्याच्यामध्ये कुठेतरी वर्क स्ट्रेसमुळे असेल किंवा काय, पण चिडचिड व्हायला लागली माझ्या सहकारी मित्रांबरोबर किंवा कामगारांबद्दल किंवा घरातल्या माझ्या फॅमिली मेंबर्स बरोबर बोलत असताना नेहमी चिडचिड व्हायला लागली. आणि घरातून तसं व्यक्त व्हायला लागलं की तुम्ही असं कारण नसताना का चिडचिड करता. तेव्हा मला लक्षात आलं की आपल्याला कुठेतरी स्ट्रेस असेल तर त्यामुळे होत असेल तर चला आपण विपश्यना करूया. म्हणून मी लगेच आपल्या मोबाईलमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन मिळते का बघितलं. कारण काय झालं की विपश्यना करत असताना अजून एक मला असं जाणवलं की इथं येताना असं वाटलं होतं की हे बौद्ध धर्माची शिकवण असावी. पण ज्यावेळी आपण मेडिटेशन करतोय आणि त्याच्यानंतर संध्याकाळी ज्यावेळी यांचं गोयकाजींचं ज्यावेळी प्रवचन असतं तर त्यात त्यांच्या बोलण्यात आलं की हे धम्म आहे. धम्म म्हणजे धर्माबद्दल करायचं. आणि धर्म हा कसा आहे याच्याबद्दल त्यांनी ज्यावेळी सविस्तर सांगितलं त्यावेळी इथं माझ्यासारखे जे इतर सुद्धा सहध्यायी जे आले होते त्यांना सुद्धा असंच वाटायचं की हे कुठल्या तरी एखाद्या धर्माबद्दलचं शिकवण आहे किंवा त्या धर्मात सामील होण्यासाठीचं कोर्स असेल. पण इथं आल्यानंतर प्रत्येकाचे दरवाजे असे खुले झालेत की धर्म ही संकल्पनाच मुळात आपण जी मांडली ती चुकीची आहे. हा धर्म एक त्याच्या पुढची पायरी. धर्म हे धर्मामध्ये कुठली जात पात पंथ असं काही नाही. हे सगळं प्रत्येकानं आपापल्या आपल्या बुद्धीनं चालू केलेलं आहे. पण धर्म ह्या खूप वेगळी गोष्ट आहे. ती त्यानंतर मात्र खूप चांगल्या पद्धतीनं जाणवली आणि तीच खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या जीवनात आपल्याला यशस्वी होण्यासाठी वाटचाल करण्यासाठी मनशांती मिळण्यासाठी उपयोगाला ठरणार आहे. प्रत्येकाने हे माहित नव्हतं की महाडमध्ये विपश्यना सेंटर आहे. पण आता नजदीकच्याच काळात ते मला माहिती झालं की विपश्यना सेंटर आहे. म्हणून मी म्हटलं चला मग त्यावेळी मला आठवलं की अरे महाडला जायचं बघूया महाडच भेटेल. म्हणून मी अगोदर पहिलं इगतपुरीला करायचं हे खूप ठरवलं. इगतपुरीच करायचं कारण हेडक्वार्टर आहे तिथं चांगल्या सुविधा असतील आणि मग तिथंच करूया कारण तिथं सगळ्या ग्लोबल तिथं लोक येतात तिथं त्यामुळे आपण तिथं करूया असं माझी मानसिकता होती. पण विचार केला की चला आपण तिथं पुढच्या वेळी करू, आता आपण महाडला तरी करूया. आणि मग मी वेबसाईटवर बघितलं तर महाड मला ओपन दिसलं आणि जागाही दिसली. मी रजिस्ट्रेशन केलं आणि मला दुसऱ्या दिवशी मेल सुद्धा आला की तुमचं कन्फर्म झालं की मी तुमचं कन्फर्मेशन कळवा. मी लगेच त्याला कॉलबॅक हे केलं, मेल केला आणि माझं कन्फर्मेशन झालं. मी आता येत असताना माझी मानसिकता कशी होती, मला खरं ताणतणाव होता असावा पण मला तो जाणवत नव्हता. वैयक्तिक मला असं माहीत जाणवत नव्हतं की मला कसं तरी ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे. पण मी आलो तर फ्रेश होतो. मी याच्या अगोदर ऐकायचो ते लोक अर्ध्यातून जातात, पूर्ण करत नाही, त्यांना मे बी राहत नाही, होमसिक असतील किंवा काय अशामुळे अर्ध्यातून सोडून जातात. मग मी ठरवून जाणवतो की मी आहे ना 10 दिवस पूर्ण करणारच, हा करायचं. मग त्यामुळे मी पहिलं मी काय केलं होतं माझा मोबाईल की जो सारखाच माझ्याबरोबर असायचा, सारखे जे कॉल्स येणं आणि हे बेजुस्टडमुळे सारखं माझे फोन्स असायचे. तर मी घरातच फोन बंद करून तिथंच ठेवून आलो. म्हणजे तो इकडे आणलाच नाही. मला असं कधीतरी वाटायला की चला आपण चालू. मला हे माहित होतं इथं आल्यानंतर तो कस्टडीमध्ये ठेवावा होतं. मला असं वाटलं की तो कुठेतरी आपल्या खिशात असेल, बॅगेत असेल, मग कधीतरी मध्यरात्री उठून बघूया किंवा करूया असं होईल. मग त्यापेक्षा त्याच्या जवळ जायला आपल्याला तिथं त्याची अभिलाषा येऊ नये म्हणून मी तो घरीच ठेवला. मग इथं आल्यानंतर बघितलं ना सगळेजण जमा होत आहेत. सगळे मी पहिलं गेटला बघितलं तर सगळे पुणे मुंबई इथून सगळे आलेले. आणि म्हटलं 100% मला खात्री होती की महाडमध्ये इथं कोणी नसणार. कारण मला सुद्धा इथं महाडमध्ये असून इतक्या वर्ष लागली मला माहिती व्हायला. पण असं सगळ्यांची अवस्था असणार आहे. महाडकरांना माहितच नाही की इथं प्रश्न आहे. ज्यांना असेल माहित पण त्याला अजून अवेअर नाही की बाबा आपण केलं पाहिजे. तर मी आता ह्या माध्यमातून हे सांगू शकेन महाडकरांना की प्रत्येकाने हा विपश्यना इथला करायला पाहिजे. मला जो अनुभव आलाय अगदी खूप चांगला पॉझिटिव्ह अनुभव आहे. मला असं लक्षात येतंय की लोकांनी नेहमी पॉझिटिव्ह वागलं पाहिजे. बी पॉझिटिव्ह आणि बी हॅपी. तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, पॉझिटिव्ह वागाल तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. तर मुळात आपल्या या विपश्यनाची शिकवणच आहे की आनंदी राहा. हे 10 दिवस करत असताना बरेच अनुभव बऱ्याच जणांचे पाहत होतो. मौन असायचं इथं 10 दिवसाचं मौन असतं. या मौनात सुद्धा म्हणजे माझ्या रूममध्ये राहणारा सोबत सुद्धा मी 10 दिवस बोलू नाही शकलो. मला माझा सोबतचा जिथं मला पार्टनर मिळाला होता त्याच्याशी सुद्धा मी 10 दिवस नाही बोललो. म्हणजे असं वाटायचं की खरं तर हे आपल्यातला बदल घडवण्यासाठीच आहे. हे मौन दिलं होतं ना आपल्यातले विकार जाण्यासाठीच होतं की मी घरी कसा वागतो, समाजात कसा वागतो. पण इथं मौन आलं तर माझ्या सगळ्या ज्या व्यक्त व्हायच्या गोष्टी आहेत ना त्या तसेच ठेवल्या जातात. आणि आपला फोकस या मेडिटेशनवरती म्हणजे आपण त्याला काय म्हणूया की मेडिटेशनला मराठी इंग्लिशमध्ये ध्यान उपासना करताना ध्यान करण्यासाठी हे खूप महत्वाचं असतं. कारण आपलं माइंड काय ना
कॉन्सन्ट्रेट होतं तिथे. त्यासाठी हे मौन खूप गरजेचं आहे. आणि असे बरेच बऱ्याच आपल्या सहकार्यांचं मी ज्यावेळी ऐकलं त्यावेळी कळलं की कसा बदल ते आले त्यावेळी त्यांचा माइंडसेट कसा होता आणि आता आम्ही निघालोय कोर्स संपून तर प्रत्येकाचा माइंडसेट कसा बदललाय हे सुद्धा सगळ्यांनी इतक्या चांगल्या पद्धतीने केलं. सेम तसंच माझ्यात सुद्धा खूप बदल झालाय. मला तो आतून जाणवतोय की माझ्यात काय बदल झालाय. मी कदाचित व्यक्त नाही होऊ शकतो तुमच्यासोबत, पण खूप चांगलं मी फ्रेश होऊन आता मी घरी चाललोय. घरच्यांना सुद्धा माझ्या वागण्याचा बदल नक्की जाणवेल आणि मी तुम्हाला सगळ्यांना. मेरा नाम मोहित शेख है, मैं मुंबई पवई में रहता हूँ और मैं एज अ IT इंफ्रास्ट्रक्चर मैनेजर काम करता हूँ. ये विपासना के बारे में मुझे जो है वो मैं गुराई जाता था घूमने के लिए फैमिली के साथ में. तो वहाँ पर जो है ग्लोबल विपासना सेंटर है, वहाँ से मुझे मालूम पड़ा. वहाँ पे मैंने आना पाना किया, तो फिर थोड़ी इंक्वायरी किया, फिर नेट के ऊपर सब देखा मैंने, सब जो है रिसर्च किया, तो मालूम पड़ा कि ऐसे इंस्टीट्यूट है, वहाँ पे कोर्स वगैरह होते. तो मैंने जो है वो 2-3 बार अप्लाई किया, लेकिन जो हुआ नहीं, और फिर फाइनली जो है वो महाड़ में मेरे को मिल गया 10 दिन के लिए. अच्छा, अभी यहाँ पर जो है वो पूरे 10 दिन के कोर्स करने के बाद जो है मेरे को ये फायदा हुआ है, मतलब मैं पर्सनली तो बोल रहा हूँ कि नॉर्मली मेरे को जो है एंगर मैनेजमेंट का थोड़ा इशू है, वो जल्दी गुस्सा हो जाता हूँ. तो आज जो है वो 10 दिन के बाद मैं घर पे फोन किया तो वही सब रूटीन चालू, बच्ची पढ़ी नहीं, जो है ये हो गया वो हो गया उसके अंदर. तो पहले मेरा रिएक्शन ऐसा रहता था कि फोन पे ही चिल्लाना स्टार्ट कर देता कि ऐसा कैसा ये हो उसके अंदर. लेकिन अभी मैंने चेंज देखा कि मैंने बोला ठीक है, घर पे आके देखता हूँ, बात करता हूँ, फिर देखेंगे उसका प्रॉब्लम क्या, सोल्यूशन क्या है. तो मेरे को कई ऐसा बैकग्राउंड में लगा कि हाँ, ये कोर्स की वजह से ये फायदा हुआ है कि थोड़ा सा जो है वो शांत हो गया. जैसे अपने को सीखा है कि थोड़ा अपना गुस्सा जो है उसको दबा के रखने का, अपने विकार को दबा के रखने का, और उसके बाद में सोचने का की क्या प्रॉब्लेम, उसको सोल्यूशन निकालने का उसका. तो ये फायदा मेरे को. सागर, मी आता महाड विपासना सेंटरमध्ये आलो आहे. माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी 10 दिवसांसाठी माझ्या घरच्यांपेक्षा वेगळं राहिलो. नक्कीच हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप लाभदायक होता आणि हा सर्वांसाठी जेवढे आमचा बॅच होता विपासनाचा, सर्वांनी खूप याच्यातून शिकलं आहे. तर ह्याला मी शब्दांमध्ये नाही सांगू शकत. हे नक्कीच मी जे कुणी हे बघत आहे व्हिडिओज अँड ऑल, त्यांनी इथे येऊन नक्कीच अनुभव करण्यात जी तुम्हाला जास्त फायदा भेटेल ते कोणाचे शब्द ऐकून तुम्हाला नक्कीच भेटणार नाहीत. पण नक्कीच तुम्ही विपासना महाड सेंटरला नक्की व्हिजिट द्या. 10 दिवसाचा तुम्ही एकदा अनुभव कराल तर नक्कीच तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगतीची जाणीव होईल, आत्मसात होईल. धन्यवाद. त्यामुळे मी कधी खाली बसत नव्हतो, खुर्चीचा वापर करायचो, अभ्यास असो किंवा दुसरं काही कारण असो, जॉब असो. पण आता इतक्या वेळ खाली बसायची सवय लागली तर मी स्वतःवर विश्वास करू शकत नाही. हे खरं तर म्हणजे विपश्यनामुळे झालं. आणि आपण सगळ्यांचं मला प्रेम मिळालं, नवीन नवीन व्यक्तींशी ओळख झाली, नवनवीन ठिकाणून येणाऱ्या व्यक्तींशी ओळख झाली. जसं इंजिनियर असतील, माडिक फॅक्टरीचे मालक माडिक साहेब असतील, खरं म्हणजे पोलीस दादा असतील. आपण समाजामध्ये जर कधी पाहिलं तर पोलीस दादाविषयी आपल्याला थोडं आदरयुक्त भीती निर्माण होते, पण इथे आदरयुक्त प्रेम निर्माण झालेलं आहे आपल्याला. आणि माझ्या गावामध्ये पण पोलीस आहेत, मी त्यांचा स्वभाव ओळखलेला आहे. असा स्वभाव त्यांचा नाही, असं येथे मला एक पोलीस डिपार्टमेंटच्या पोलीस आहे कधी कळलं, पोलीस आहे केव्हा कळलं, ते पोलीस आहे कधी कळलं, हे नंतर कळालं. बॉडी लँग्वेज वाटत होती, पण खरंच पोलीस असं म्हणजे आपल्या सगळ्यांना योग्य मार्गदर्शन केलं, आपल्यासारखेच असं वाटलं आणि खूप छान वाटलं.